जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे फार्मर आयडी आहे त्याची संपूर्ण डिटेल्स जे आपण रजिस्ट्रेशन करते वेबसाईटवरून जी माहिती भरलेली होती फार्मर आयडी साठी, ते संपूर्ण माहिती तुम्हाला आता फक्त एका ओटीपी वरती दिसणार आहे. ते नवीन ऑप्शन आलेला आहे mehfr.agristech.gov.in या वेबसाईट वरती तुम्हाला ते ऑप्शन दिसणार आहे. जसं की समोर दिसत आहे तुम्हाला इथं बघू शकता एक नवीन ऑप्शन आलेला आहे शेवटचा व्ह्यू फार्मर डिटेल्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे ज्या आधारने तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तो आधार नंबर टाकल्यानंतर ओटीपी जो ऑप्शन आहे ग्रीन मध्ये या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आधारना जे मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती ओटीपी जाणार आहे. हे बघू शकता असं ऑप्शन येणार आहे ओटीपी टाकण्यासाठी आणि 6 अंकी ओटीपी तुम्हाला इथं भरून व्हेरीफाय ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ओटीपी केल्यानंतर संपूर्ण तुमची डिटेल्स इथं दिसणार आहे. ज्या शेतकऱ्यांची तुम्ही माहिती भरलेली होती त्या शेतकऱ्याची संपूर्ण डिटेल्स इथं तुम्हाला A to Z जे तुम्ही सिलेक्ट केलेलं होतं ऍड्रेस, लँड डिटेल्स म्हणजे जमिनीचा तपशील सुद्धा पाहता येणार आहे. त्यासोबतच शेती संबंधित पूर्ण डिटेल्स इथं तुम्हाला दिसणार आहे. 7/12 कुठला आहे, 8 नंबर आहे, त्यासोबतच फार्मर आयडी नंबर दिसणार आहे. संपूर्ण डिटेल्स A to Z इथं तुम्हाला पाहता येणार आहे अगदी 2 मिनिटात. फक्त त्यासाठी तुम्हाला आधार नंबर जो आहे तो रजिस्टर करते वेळी टाकलेला होता त्याला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ओटीपी येणार आहे. त्यानंतर तुम्ही जे ऍप्लिकेशन करताना ऍप्लिकेशन आयडी नंबर जो इन्रोलमेंट नंबर तयार झालेला होता तो सुद्धा इथं दिसणार आहे उजव्या कोपऱ्यामध्ये. त्याच्या साईडला तुमचं फार्मर आयडी सुद्धा दिसत आहे. ह्याच आयडी वरती तुम्हाला प्रत्येक शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. तर आता घर बसल्या तुम्हाला 2 मिनिटात तुमच्या फार्मर आयडी डिटेल्सची संपूर्ण माहिती इथं पाहता येणार आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.